जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सोमनाथ डोंबे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मित्रांनो, आजपासून आपण मुंबई पोलिसांसाठी संभाव्य प्रश्नपत्रिका व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सुरू केलेले आहेत. तर बघा, पेपरमध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतात ते आपण आजपासून बघणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथून पुढे जे काही आपण क्वेश्चन पेपर घेणार आहे मित्रा, तर तुला येणाऱ्या भरतीसाठी 100% फायदेशीर ठरतील. तर बघा, आपण एक 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 क्वेश्चन बघूया. तर बघा, पहिला प्रश्न. एक व्यक्ती 180 मीटर लांबीच्या रेल्वे फलाटावर उभा आहे. त्याने पाहिलं की एक रेल्वे फलाटाला 20 सेकंदात ओलांडते, पण त्या व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेची लांबी किती असेल? तर बघा, लक्ष द्या मित्रांनो. तर आता काय झाले, 180 मीटर लांबीचा फलाट आहे. म्हणजे असं समजा, फलाट म्हणजे त्याला आपण प्लॅटफॉर्म बोलतो, तो 180 मीटरचा आहे. आणि ही अशी रेल्वे असं समज. आणि ही रेल्वे आता 180 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती सेकंदात ओलांडते बाबा? 20 सेकंदात ओलांडते. ठीक आहे. मग ह्याचा अर्थ काय तुला माहित आहे? रेल्वेनं प्लॅटफॉर्मला ओलांडलं, ह्याचा अर्थ रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी दोन्ही लांब्या ओलांडायला 20 सेकंद लागतात. मग आता इथं रेल्वेची लांबी माहित नाही, काही घेणं नाही आपल्याला. पुढे जाऊन काय झालं, हीच रेल्वे रेल्वे तीच आहे, फक्त काय झालं, आता प्लॅटफॉर्मच्या जागी तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तिनं काय केलं, या 8 सेकंदात ओलांडले. काय केले? 8 सेकंदात ओलांडले. आता मला सांगा, माणसाला लांबी असते का? अजिबात नाही. मग हे जो काही टायमिंग लागलाय 8 सेकंद, तो फक्त आणि फक्त ह्या रेल्वेच्या लांबीला ओलांडायला लागलाय. म्हणजे तुला एक गोष्ट कळली असेल, ही तर रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी दोघं मिळून 20 सेकंदात, आणि इकडं रेल्वे फक्त स्वतःला माणसाला ओलांडते म्हणजे कुणाला? स्वतःला 8 सेकंदात. म्हणजे तुला कळलं असेल मध्ये काय विषय झाला. इकडं 8 सेकंद, 20 चे 8 झाले म्हणजे कितीचा फरक पडलाय? 12 सेकंदाचा. का तर इकडं ही जी काय 180 कट झालं, कारण माणसाला लांबी नाही, रेल्वेला रेल्वे सारखंच आहे. म्हणजे वर लांबीच्या बाबतीत कितीचा फरक झालाय बाबा? 180 मीटरचा. म्हणजे तू डायरेक्ट बोलू शकतो 180 मीटर वळणायला तिला 12 सेकंद लागतात. 180 मीटर वळणायला तिला 12 सेकंद लागतात. तर रेल्वेची लांबी काढायची. मग मला सांगा, ह्या 8 सेकंदाबरोबर जे काही येणार आहे ते कोण असणार आहे? माणसाला तर लांबी नाही, त्यामुळे 8 सेकंदात जे काही येणार ते उत्तर. म्हणजे तुझ्यासाठी भावा एवढंच उत्तर आहे, तू डायरेक्ट करायला पाहिजे होतं. 20चं 8 म्हणजे 12 सेकंदात 180 मीटर. तर रेल्वेची लांबी म्हणजे 8 सेकंदाला किती? एक काम करायचं, इथं लांबी पाहिजे तर यल म्हणून तिरपा गुणाकार करू शकतो. पण मी म्हणतो एवढं का करत बसतोय? वर खाली आपण काय करूया, 4 न कापूया. जेवढं कडतं तेवढं काटायचं असते. मग 4 न कापलं तर इथं 4 त्रिकम आणि इथं 4 दुनी. मग आता फक्त बघायचं, 3च झालंय 180. म्हणजे किती? 3 न 6 ला गुणायचं आणि वर एक 0 लावायचं. म्हणजे 3 ची 60 पट आहे, तर ह्याची पण 60 पट करायची. 60 दुनी किती असते भावा? 120 मीटर. मग हे जे काय आले ते कोण आहे? रेल्वेची लांबी. बी फॉर बजरंगबली की जय. ठीक आहे. नेक्स्ट. दोन खांबांची उंची 117 सेंटीमीटर आणि 105 सेंटीमीटर आहे. जर ते दोन्ही खांब एकत्र जोडले, असं समज हा पहिला खांब आहे. ठीक आहे. आता खांबाला मी आडवा केला, आता उभा कसा जोडणार? असं कसं जोडणार? असं जोडलं. मग हे झालं 117 सेंटीमीटर आणि दुसरा 105. आता इथनं पुढे येतो, हा दुसरा त्याला मी पांढरा करतो. ठीक आहे. मग हा इथनं पुढे किती आहे बाबा? 105 सेंटीमीटरचा आहे. मग हे दोघं जर एकमेकाला जोडले तर किती झालं बाबा? 222 झालं. मग हे टोटल किती झालं? 222 सेंटीमीटर. मग आता त्यानं त्या दोन्ही खांबाची लांबी म्हणजे हिथून हिथपर्यंत किती असं विचारलंय. आता 222 सेंटीमीटर ऑप्शन मध्ये डायरेक्ट आहे का बाबा? इथं मीटर आहे आणि हे सगळं मिलीमीटर, सेंटीमीटर आणि 2.22 आहे. मग आता तुला काय करायचंय, हे जे सेंटीमीटर आहे ह्या सेंटीमीटरचं रूपांतर तुला कशात करावं लागणार आहे? मीटर मध्ये. आणि तुला माहित आहे काय, एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असते? 100 सेंटीमीटर. म्हणजे मीटरचं सेंटीमीटर करताना 100 न गुणतो, तर 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. म्हणजे काय केलं, सेंटीमीटरचं मीटर करताना तू भागिले 100 करतो. मग जेवढे पण तुला सेंटीमीटर दिल्यात त्याला फक्त काय करायचं, 100 न भागायचं. आणि तुला माहित आहे
छेदामध्ये जर 2 शून्य असतील, पुढे 1 असेल, तर काय करायचं, वर जिथं कुठं दशांश नाही तिथनं 2 घरं मागं सरकायची. मग 1 आणि 2, तर उत्तर आलं 2.22 आणि 100 न भागल्यामुळे येणार उत्तर कशात असणार आहे, मीटर मध्ये. मग 2.22 मीटर कुठं आहे, डी फॉर डॅचिक डॅचिक. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अतिशय सोपं प्रश्न आहेत मित्रा, काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. आणि मुंबईच्या पेपरमध्ये तुम्ही प्रश्न एकदा बघा, तुम्ही फक्त तिथं जरा जीके वगैरे थोडं जरा खतरनाक येते, पण गणित सोपं येते, टेन्शन घ्यायचं नाही. बघ, जर डिमांड या सांकेतिक शब्दाला DNAME लिहिलंय, तर सप्लायला पुढं असं दिलंय, तर शेवटी जाऊन म्हणतंय क्वांटिटीला काय. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, सांकेतिक भाषा. ह्याच्यासारखं सोपं काय नसतंय. फक्त तुला काय करायचं, हा प्रश्न देण्यामागचा एकच उद्देश आहे बाबा, काय, पोराला नीट दिसतंय का, कारण यात दुसरा काय विषय, फक्त तुला नीट मेडिकल काय पॉइंट आहे का, डोळं काय व्यवस्थित येतं का ते बघायसाठी प्रश्न दिलाय. मग बघ आता तुला दिसतंय का. आता इथं डी ला डी सारखंच आहे, इथं पण डी ला डी सारखंच आहे, त्यामुळे ह्यातनं काही कळत नाही. मग आता मधल्याकडे लक्ष दे, EMAN दिसतंय आणि इथं NAM, म्हणजे ह्याला काय केलंय बाबा, रिव्हर्स मध्ये लिहिलेलं आहे. बघ की NAME NAME उलट लिहिलेलं आहे. आणि हे डी ला डी कळलं ना, मग आता इथं पुढं कळलं, सप्लायचा यस आणि वाय बघ, वाय पहिला घेतलाय आणि यस, म्हणजे तुला काय केलंय, हा शेवटी लिहिलाय, शेवटचा पहिला लिहिलाय. मग इथं पण तसंच करायचं, क्वांटिटीचा क्यू शेवटी आणि वाय पहिल्यांदा. मग वाय न सुरुवात आणि क्यू न एंड असं कुठे सगळं बघत बसायचं नाही, आपण फक्त चेक करूया. वाय न सुरुवात आणि क्यू न एंड किती ठिकाणी, हे वाय न सुरुवात आहे, क्यू हा कटला, वाय न सुरुवात क्यू आहे, वाय क्यू 3 ठिकाणी, काय हरकत नाही. आता काय करायचं, हे मधलं रिव्हर्स पाहिजे, TIT TIT, आता इथं आहे का TIT, आणि परत NAU, मग हेच उत्तर आहे. इथं नसतं, TU आहे, इथं T आहे, मग हे तर कटणारच होतं. मग तुझं उत्तर काय आलं, बी फॉर बाहुबली. ओके, लक्षात आलं. पुढचं, योग्य अक्षर समूह निवडून शृंखला पूर्ण करा. भावांनो, ही लयबद्ध अक्षरमाला ह्या टॉपिक वरचा प्रश्न आहे, एकदम सोपं असतं. ह्याच्यामध्ये एक लॉजिक असतं, काहीतरी ते आपल्याला बघायचं असतं. मग हा प्रश्न सोडवताना सगळ्यात पहिलं काय काम करायचं, इथं जेवढे पण अक्षर आहेत मधल्या रिकाम्या जागायच्या त्या सगळ्या मोजून घ्यायच्या भावा. म्हणजे कसं, आपण बघूया, हे किती दिसतंय, ह्याच्या सहित मोजतोय बरं का, 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16 आणि 2 18. मग आता तू काय करायचं, 18ला 18चं तुकडं पाडायचं, किती किती होऊ शकतात, एक तर एकचं, त्यामुळे तो नाही धरायचं. एक तर 18ला भाग जाण्याची संख्या 2 आहे, 3 आहे, त्यानंतर 6 आहे, 9 आहे आणि 18 सोडून दे, एक आणि शेवटचा 18 कट करते. एक त्याचं काय, एकच अख्खा मोठा गट्टा थोडी असतोय. मग आता मला सांग, 2 इथं ए ला समजा ए म्हणलं, इथं भलतंच आले, त्यामुळे 2 चालणारच नाही बाबा. हे 2 वालं जे आहे का नाही, ते लॉजिक मध्ये बसणार नाही. मग पुढं 3चा जर तुकडा तू पकडला असता, ह्या 3चा ए मध्ये माहित नाही, मग इथं बघ, सुरुवातीला इथं ए, तर इथं सुरुवातीला बी आहे, त्यामुळे 3चा पण विषय चलत नाही. म्हणजे डायरेक्ट तुला 6चा गट्टा करायचा आहे. मग हे 3 आणि हे 3 6, आता इथनं काही कळा ना, मग पुढचे 6 पकड, हे 3 आणि इकडचे 3 6, काय दिले, AAB मध्ये मोकळी जागा आणि CC पुढं नाही जाऊन इथं संपलाय. मग काय काय AAB, म्हणजे इथं ए टाकतो, AAB, आणि पुढं काय आहे, बीच आहेच तसं, बी नंतर सी आहे, बरोबर आहे. बघ की कुठं गेला बोंबलत, हा सॉरी, ते मी लालकडे बघतोय, हे लफडा झाला, 2 लाईनी हाणल्या त्यामुळे गडबड झाली, ते आता मोजून घेतले. तर एक काम कर, आपण आता काय करू, हा लक्ष दे जरा, ते उत्तर आलेलं आहे भावा, पण ते जरा कसं इथं लाईन मारताना गणलेलं असते. ठीक आहे, तर बघ, आपल्याला काय करायचंय, 6चं तुकडं पाडायचं इथे. मग आपण डायरेक्ट काय करूया, हे 3 आणि हे 3, परत पुढं 1 2 3 आणि हे 1 2 3 आणि हे शेवटचे 1 2 3 1 2 3 झालं. मग आता बघ, शेवटच्या तुकड्यात काय दिले, हे 3 आणि शेवटी BCC दिसतंय, मग इथं 100% सीच असणार आहे. बघ की BCC, आणि इथं बघ काय दिले, AAB, मग झालं की एक गट्टाच भेटला, AAB BCC. काय लॉजिक आहे, AAB BCC, इथं पण AAB 3 आणि 3 6, इथं बघ की AAB आणि पुढं काय BCC, परत AAB BCC, मग झालं.
मग काय काय आलं बाबा इथं ए आलं, सी आलं, बी आलं, ए आलं. ठीक आहे बाबा, इथं लॉजिक झालं पाहिजे. असं काहीतरी लॉजिक म्हणजे काय, रिदम झाला पाहिजे, काहीतरी त्यात लयबद्धता पाहिजे. नावच आहे ना लयबद्धता. कसं तारारारा 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 होतंय का बघ की. ए ए बी बी सी सी ए ए बी बी सी सी ए ए बी बी सी सी. मग बघ की काय काय ऍड केलं. ए सी बी ए सी बी ए कुठं दिसते बाबा, ए सी बी ए. क दिले क, क फॉर कमल. कुणाचं ते बघ पुढं. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत काय दिले बाबा, ते वाचायचं नसतंय, काहीतरी गंध वाटतंय. जोस मोस, मोस म्हणतो का, जोस मोस कल का क्ले, वाचायचं नसते त्याला. असं म्हणायचंय जेओएससी एमओएससी आणि केएलई वाचायचं वाचू शकतो. त्याचा अर्थ पॉश फाईट कार. याचा अर्थ काय असते बाबा, कोडिंग डिकोडिंगचाच प्रश्न आहे. ह्या 3 अक्षरासाठी हे 3 अक्षर असतात, पण कंडिशन काय, ते जे 3 आहे ते क्रमाने येतील असं नाही. म्हणजे पहिल्याला पहिलं, दुसऱ्याला दुसरं, तिसऱ्याला तिसरं असं दिलेलं नसतंय. ते उलट सुलट असू शकतं. ठीक आहे, त्यामुळं पुढे आणखीन एक त्यानं वाक्य दिले तसंच काहीतरी. तर त्यानं काय बोलले, तर व्हाईट शब्दासाठी काय काढायचंय. मग आपण व्हाईट किती ठिकाणी बघू. पहिल्या वाक्यात इथं व्हाईट आहे का बाबा, हा व्हाईट आहे. मग आणि इकडं दुसऱ्या वाक्यात पण व्हाईट आहे. मग दोन्हीकडे व्हाईट दिसते ना बाबा, पहिल्या ठिकाणी पण व्हाईट आहे, दुसऱ्या ठिकाणी पण व्हाईट आहे. मग आपण काय करू, इकडं काय काय कॉमन आहे बघू. व्हाईटला व्हाईट, ह्या दुसरं वाक्य तिथं व्हाईट आहे आणि पहिल्या वाक्यात पण व्हाईट आहे. मग पहिल्या ह्याच्यात काय काय कॉमन आहे बाबा, जोस मोस क्ले आणि इकडं मोस सुटक्ले. म्हणजे मला एक कळलं, इकडं मोस मोस सारखं दिसतंय, म्हणजे ह्या पहिल्या 3 शब्दामध्ये मोस सारखं आहे आणि दुसऱ्या 3 शब्दामध्ये व्हाईट सारखं आहे. मग व्हाईटचा अर्थ काय झाला, मोस. आता हे प्रश्नामध्ये असं दिलंय, परीक्षेमध्ये जर तू काय केलं असतं, एका खाली एक लिहिलं असतं तर तुला एका झटक्यात मधला फरक कळला असता. तुझ्यासाठी लिहितो बाबा इथं, म्हणजे तुझ्या लगेच लक्षात येईल. म्हणजे असं दिलंय, जोस मोस मोस आणि क्ले, ह्यालाच काय म्हणले ते ना, व्हाईट पॉश आहे. पॉश काय दिले, पॉश फाईट कार. ठीक आहे, परत दुसरं वाक्य काय दिले, मोस सुट का फ्यू, वाचायचंच नाही, काय गंध वाटते ते. आणि परत त्याला काय दिले ते ना, ब्लॅक और व्हाईट, ब्लॅक और व्हाईट. मग आता दाद्या ह्या 3ला हे पुढचे 3 आहे. मग त्यांना म्हणले व्हाईट साठी काय. आता एका खाली एक मांडलं तुला किती ओळखायला छान जातं. शक्यतो तू पेपरात वरच्यावर उडवायचा आहे. परत हा जो टाईप आहे इथं परत तुझा मेडिकल पॉईंट चेक केलाय. ठीक आहे, तुला दिसतंय का, म्हणजे काय मेडिकल पॉईंट बिंड आहे का असं बघायचंय त्याला. तर बघ काय लक्ष दे, इकडं इथं व्हाईट आहे आणि इथं व्हाईट आहे. व्हाईटच का बघितलं तर त्यानं व्हाईट साठी विचारलाय. मग इकडं काय सारखं दिसते बघ, मग व्हाईट साठी काय आलं येते लक्षात. ओके, पुढं बघा. आता बघा काय दिले, जर मास्टरचा सांकेतिक शब्द LZRSDQ असा बनवला आहे तर टेलिफोनचा सांकेतिक शब्द कसा आहे, कसा बनवला जाईल असं म्हणायचंय. कसा आहे म्हणजे बनवला जाईल. ठीक आहे, तर बघ लक्ष दे बाबा. मास्तर, आता इथं तू वरच्या वरच बघू आपण, यम किती नंबरला असते बाबा, 13. मग इथं यमचा काय झालाय पहिला यल, म्हणजे 13चा 12 झालाय, म्हणजे वजा 1 झालाय. पाहिजे तर नंबर टाकून घे. इथं 1 असते, हे 19, हे 20, E5 आणि R18. ठीक आहे, जे एबीसीडी पार्ट नाही त्यानं काय करायचे, A to Z लिहून घ्यायचे. कसे लिहायचे तुला माहित आहे, असं करतो ना, ABCLM. ठीक आहे, आणि त्यानंतर NOXY आणि Z. 1 2 3 12 13 14 आणि इकडं 24 25 26 असं काहीतरी करतो. मग तू बोंबलतो यम 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 13 नंबरला ए असं अंक टाकून घ्यायचे. त्यानंतर हे झेड किती नंबरला असते, 26, R 18, S 19, D 4 आणि Q 17. मग बघ भावा 13चं 12 झाले, म्हणजे काय केलंय 1 न कमी. आता 1चा 26 म्हणल्यावर काय जर म्हणले 25 न वाढलाय, नाही भावा. इकडे बघ
ए पासन माघारी गेले की परत झेड पासन चालू होतं, कळतंय का? त्यामुळं बघ की अशी एबीसीडी घे, एक्स वाय आणि झेड. झेडच्या पासन रिव्हर्स मध्ये गेला तर एक किती झेड, म्हणजे ए पासन मागे गेले की झेड येतो, ए पासन मागे गेले की झेड येतो. मग तेच विषय आहे. तर बघ आता मग काय झालं, प्रत्येकाचं एस च आर झाले, टी च परत एस, ई चा डी, आर चा क्यू. म्हणजे तुला लॉजिक कळलं, -1 आहे. इकडं जे काही अक्षर आहे त्याच्यापेक्षा एक न कमी करून मागचं अक्षर केलेलं आहे. मग बघ इथं सेम टीच्या मागं काय असणार आहे, एस, ईच्या मागं डी, एलच्या मागं के, एस डी के कुठं दिसते का बघ, एस डी के दोन ठिकाणी, अजून पुढचं काढ. ईच्या मागं काय असते, डी असते. मग एस टी के डी अक्क सोडवत नाही बसायचं, अ उत्तर आहे तुझं. काय अ अ अ अननसाचा. ठीक आहे. पुढं विनू आणि सदू यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. सदू आणि मधू यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. तर विनू आणि मधू यांच्या वयाचे गुणोत्तर किती? बाबा गुणोत्तर प्रमाणामधला एक कन्सेप्ट आहे, तुला माहित आहे. आपण काय करूया, हे विनूला वी लिहितो, सदूचा स लिहितो आणि पुढे जाऊन काय दिले, सदू आणि मधू. मग मधू एक आलाय. मग काय करायचं असते, जेव्हा ए च बी शी गुणोत्तर दिले आणि बी च सी शी गुणोत्तर दिलेलं आहे, हे अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे बाबा. ए च बी च गुणोत्तर दिले काहीतरी आणि परत बी आणि सी च दिलेलं आहे. तर ए आणि सी च विचारतं, तर जेव्हा बघ बी 2 वेळा आलाय आणि जो 2 वेळा आलाय त्याला मध्ये घ्यायचा. मग इथं सदू 2 वेळा आलाय, सदूला मध्ये घेतला. मग चला ह्या दोघांचं गुणोत्तर त्यानं दिले धडधडीत, 4 किती दिले 7 आणि ह्या दोघांचं दिले 3:4. मग चला, मग तुला माहित आहे रिकाम्या जागा भरायची. मग इथं जी मोकळी जागा आहे तो शेजारचा घ्यायचा, इकडचा तिकडचा नाही. मग इथं 7 लिहायचा, पाहिजे तर मी त्याला दुसरं करतो. ही जी आहे ना 7 आहे आणि हा 3 इथं लिहायचा आणि परत काय करायचं, यांचं गुणाकार करायचा. 4 त्रिकम किती असते 12, 7 त्रिक 21 आणि 7 चोक 28. मग त्यानं कुणाचं गुणोत्तर विचारले, तर विनू आणि मधू ह्या दोघांचं गुणोत्तर विचारले. मग विनू आणि मधू, मग 12 आणि 28 ह्या दोघांचं पाहिजे. मग विनूचं नाव पहिल्यांदा आहे भावा, मग विनू पहिला लिही आणि त्यानंतर मधू पाहिजे तर तू खाली लिही, मी इथंच कापतो. एक काम कर, ह्याला कितीने कटते 4 न, 4 त्रिकम 12, 4 7 28. मग विनू आणि मधू ह्या दोघांचं गुणोत्तर किती झालं बाबा 3:7. ऑप्शन मध्ये दोन्ही दिलेला आहे. तर पहिलं नाव विनूच आहे, तर विनूची किंमत पहिल्यांदा लिहायची. तर विनू आणि मधू यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बाबा 3:7. बी. नेक्स्ट, एका हेक्टर जमिनीत हरभरा पीक घेण्यासाठी जर आवश्यक बियाण्याची 100 किलो प्रति हेक्टर असेल आणि अंकुरणाची टक्केवारी 80% असेल तर किती किलो बियाणे पेरावे लागेल? आता बघ दाद्या, त्यानं काय म्हणले जरा नीट समजून घे. ते काय म्हणते, एक शेत आहे आणि ते अख्खच्या अख्ख 1 हेक्टर आहे. मग त्यानं काय बोलले, एका हेक्टरमध्ये 100 किलो जर त्यानं बी पेरलं तर त्यातलं 80%च उगवून येतंय. मग असं चालणार आहे का, मग नुकसान व्हायला लागले. मग ते म्हणतंय मग अख्ख्या शेतात जर बी यायचं असेल उगवून तर त्यासाठी किती किलो लागलं पाहिजे. मग तू डायरेक्ट काय करायचं, त्यानं सरळ सरळ काय बोललंय, 100 किलो मध्ये 80%च उगवून येते. मग आपल्याला सगळं 100% उगवून आले पाहिजे. म्हणजे त्यानं थोडक्यात काय केले, 80%ची किंमत दिली 100 किलो. ठीक आहे. तर अख्खच्या अख्ख शेतामध्ये जे उगवून आलेलं बी आहे ते 100% असते स्वतःमध्ये. मग 100%ला किती, ठीक आहे. मग इथली किंमत काढायची बाबा, तू तिरपा गुणाकार कर, उत्तर येते. मी काय करतो डायरेक्ट इथंच कापून टाकतो. इथं दोघाला 20 न करते, 20 ची 4 पट आहे, 20 ची 5 पट आहे, 20 चोक 80 20 5. मग चेक कर, 4 च 100 झाले म्हणजे 25 चोक 100 असतं. मग ह्याला पण 25 न गुणायचं, 25 5 किती झालं. म्हणजे तुला अख्ख्या शेतात जर 100% बी अंकुरायला पाहिजे असेल तर तुला काय करायला लागेल, 125 किलो काय करायला लागेल, 125 किलो बी पेरावं लागेल. तेव्हा सगळंच्या सगळं शेतामध्ये तुला पीक आलेलं दिसत. जर नुसतं 100 किलो लावलं तर 80%च म्हणजे फक्त कुठंतरी असं मोकळं राहणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणते, एक वस्तू 480 रुपयाला विकल्यावर नटवरलालला खरेदी मूल्यावर 20% नफा होतो. 480 ला विकल्यावर काय झाला, 20% नफा झालाय. तर त्याला आता 30% नफा पाहिजे असेल
तर त्याला ती वस्तू किती किमतीला विकावी लागेल. ह्याच्यासारखा सोपा प्रश्न नाही बाबा. तुला माहित आहे कुठल्याही वस्तूची खरेदी किंमत स्वतःमध्ये 100% असते. ठीक आहे, म्हणजे 100 रुपये असते. जर तो ना 10% नफा घेतला म्हणजे तो काय करतोय, 110%ला इकणे म्हणजे 10% नफा. सॉरी, 10% नफा म्हणजे 110%. 20% नफा म्हणला तर तू काय बोलणार, 120%. मग त्यानं काय बोलले, त्याला 20% नफा होतो कधी, 480 रुपये विकल्यावर. मग 20% नफा म्हणते म्हणजे त्यानं धडधडीत 120%ची किंमत दिली 480. मग आता त्याला नफा किती पाहिजे, 30%. म्हणजे 130%ची किंमत काढायची भावा. मग एक काम कर, एकतर हे शून्यला शून्य उडलं, हे टक्क्याला पण टक्के कटत असतात. आणि तिरपा गुणाकार करूस तो डायरेक्ट करायचं, सारखं कुतत नाही बसायचं. अशा छोट्या छोट्या गोष्टी हवेत करून टाकायचे, तेव्हा ते तुझं उत्तर जे काही पेपरमध्ये टाइम जाणार आहे तो वेळेच्या आधी तू कव्हर करशील. नाहीतर परत बोंबलत बसणार, काय म्हणणार, पेपर सोपा होता पण टाइम पुरला नाही. जे पोरग भरती होत नाही त्या सगळ्यांचं कॉमन रिझन असते मित्रांनो. ज्याला वाटलं ना आपण भरती होत नाही तर सगळ्याला ठोकून देतात, पेपर लय सोपा होता हो, पण काय झालं, टाइम पुरला नाही. का तर तो 1-2 वर्ष कुचलेला असतो. मग घरच्याला खोटं कसं सांगायचं, 1-2 वर्ष काय काय कांड केले ते गडबड होईल सगळी, आहे का नाही. मग काय करतो, कारण आपलं त्याचं टाइमचं. तर असं नाही चलत भावा. वेळेच्या आधी पेपर उडवायसाठी डायरेक्ट काही गोष्टी करायला पाहिजेत. मग जर 12ची किती पट आहे, 4 पट, आणि वर एक शून्य. मग इथं पण 13ची 4 पट करायची आणि एक शून्य. 13 चोक किती असते, 52, आणि त्याच्यावर एक शून्य लावायचा. मग किती येणार बाबा, 520 रुपये. तर 30% नफा म्हणजे त्याला किती लिहायला लागणार आहे, 520 रुपयेला. ठीक आहे. अ फॉर आपला परत अमरेंद्रच. हा, राणानं काय केले, राणा पाठकबाईचं नव, राणादा, हा बरं तोच घे. राणानं 1 किलोग्राम बटाटे 25 रुपयाला आणले आणि दुसऱ्याच दिवशी बटाट्याची किंमत 10% वाढली. तर 1 किलो बटाट्याची नवी किंमत काय असेल. बघ, सुरुवातीला ती 1 किलो आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. सुरुवातीला त्याला काय झाला, तो 25 रुपयाला भेटत होता. नेहमी जेव्हा बटाटा घेत होता तेव्हा बरोबर 25 रुपयाला भेटत होतं. परत अचानक काय झालं, मार्केटमध्ये किमती वाढल्या वस्तूच्या, तेव्हा बटाटे काय झाले, 10% किंमत जास्त झाली. बटाट्याची किंमत काय झाली, 10% जास्त झाली. मग ते नवीन किंमत किती म्हणते. मग तुला पण माहित आहे 10% घेणे म्हणजे एक घर मागं सरकायचं. आता हे 25 आहे, तर जिथं कुठं असेल 10% घेतलं की एक घर मागं सरकायचं असते. म्हणजे 2.5 झाले. मग ह्याच्यावर काय होणार आहे, 2.5 रुपये वाढणार आहे ती. मग ही जी नवीन किंमत आहे तुझी, ही पहिली जुनी आहे. ठीक आहे. मग या 25 मध्ये 2.5 रुपये वाढव, किती झालं, 27.5 रुपये. ठीक आहे. तर नवीन किंमत काय असणार आहे, 27.5 रुपये असणार आहे. मग त्यानं काय विचारले, बटाट्याची नवीन किंमत, तर 27.5 लाच जाते. आता तुला पण माहित आहे इथं 0.5 तर पुढे किलोभर शून्य लावू शकतो. जशी बटाटे घेतो तशी किलोभर वजन कर आणि तिथं शून्य लाव. 1 किलो शून्याची किंमत शून्यच असणार आहे. बरं, टनभर टाक शून्य, त्याची किंमत शून्यच असणार आहे. मग काय होईल, 27.5 म्हणजे 27.50 असते. मग काय आलं, बी फॉर बाहुबली. नेक्स्ट, आता खतरनाक प्रश्न. कॅलेंडर म्हणल्यानंतर भले भले थंड होत्यात, पण कॅलेंडर सारखा सोपा मित्रा धडा नाही अजिबात. ठीक आहे. त्यासाठी तुला काही बेसिक गोष्टी माहित पाहिजे त्या. ठीक आहे. तर त्यानं काय म्हणले, 2010 सालीचा प्रजासत्ताक दिन मंगळवारी आला, तर त्याच वर्षी शिक्षक दिन. आता शिक्षक दिन कधी असतो ते माहित पाहिजे. काय म्हणते, शिक्षक दिन किती तारखेला असतो, 5 सप्टेंबर. बरोबर आहे का. हा, मग आता काय होईल, 2010 सालीचा प्रजासत्ताक दिन. आता प्रजासत्ताक दिन तर माहित आहे का नाही. आता बरेच जण म्हणणार 15 ऑगस्ट, नाही 26 जानेवारी. 15 म्हणजे त्याला प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनातला फरक कळत नाही. त्याला फक्त एवढंच माहित आहे, वर्षातनं 2 ऊंचा रहे हमारा, आहे का नाही. फक्त वर्षातनं 2 वेळा झेंडा वंदन असते. इस्त्रीचे कपडे घालून जायचे, शाळेतले दिवस सांगायले, आहे का नाही. आणि तिथं जाऊन फक्त तिथं असं सलाम मारायचं आणि गावातनं फिरी काढायची ती. आणि जाताना काय करायचं, तिथलं कुठं चिवडा, कुठं तुझं लेमन गोळ्या, त्या गोळ्या करत जायचं, आहे का नाही. हेच काम केलं आपण. तर प्रजासत्ताक दिन मित्रा 26 जानेवारी. आता बऱ्याच लोकांना माहित आहे पोलीस भरती तयारी करतो म्हणून, पण जरा आठव की 10वी पर्यंत तुला कळायचं का प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनातला फरक. आठवलं तर सांग मला, नव्हतं बाबा माहित. मग काय झालं, प्रजासत्ताकला आपण म्हणूया 26 जानेवारी 2010, आणि त्याच वर्षीचा म्हणतंय. मग त्याच वर्षी म्हणजे
2010 सालचाच शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला, तर इथला वार काढायचा आहे. आता ह्याला कसं सोडवायचं? बरेच लोक काय करतात, 26 जानेवारी पासून सप्टेंबर पर्यंतचे दिवस मोजतात. इथले 5 दिवस आणि वरचे 5 आणि मधला सगळा गॅप काढायचा. त्यापेक्षा मी काय म्हणतोय, तुला थोडं काही गोष्टी माहित पाहिजे त्या, जसं कॅलेंडरचा कोड. आता कॅलेंडरचा एक कोड आहे, तुला पाहिजे तर मी इथं सांगून देतो. ठीक आहे, इथं लिहितो वर हिरव्यानं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आहे आणि इथं जुलैला मी असं लिहितोय. परत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ठीक आहे, कोड काय बघ भावा. जानेवारीचा कोड थांबा आपण दुसरा घेऊ त्याला, आहे का नाही. जानेवारीचा कोड असतोय भावा 6, फेब्रुवारीचा 2, मार्चचा किती असतोय 2 असतो, एप्रिलचा 5, मेचा 7, जूनचा 3, जुलैचा 5, ऑगस्टचा 1, सप्टेंबरचा 4, ऑक्टोबरचा 6, नोव्हेंबरचा 2 आणि डिसेंबरचा 4. आता काय करायचंय नेमका प्रकार, तर काय करायचं, आता ही जी दिलेली तारीख आहे ती लिहूया आपण. मग आता काय 26 ला हाय असं लिहायचं, त्यानंतर जो काही जानेवारी महिना आहे त्याचा कोड लिहायचा, त्यानंतर शेवटचं 2 अंक लिहायचं आणि जे काही 2 अंक आहे ती त्याला परत 4 न भागायचा शेवटच्या 2 अंकाला आणि 4 न भागल्यानंतर जेवढा भाग जातो तेवढा लावायचा. 4 दुनी 8, 4 दुनी 8, मग जेवढा भाग लागतो तेवढा लिहायचा. आणि परत आता 2000 साल चाललंय म्हणून शेवटी काय मिसळायची गरज नाही, परत 1 वर्षाचा कोड असतोय ते मी इथं लिहितो. ठीक आहे, म्हणजे कसं तुला माहित असावं. 2000 ते 2099, मी शेवटी नुसतं 99 लिहिलोय, तिथं काहीच नाही मिसळायचं. पण 1900 असेल तर 1900 ते 1999च्या मध्ये 1 लावायचा आहे. 1800 ते 1899 ला आपल्याला 3 लावायचंय आणि 1700 ते 1799 मध्ये आपल्याला शेवटी 5 जोडायचं असते मित्रा. ठीक आहे, मग आता इथं काय करणार, तो 2000 आहे म्हणून शेवटी 0, म्हणजे नाही लावलं तरी चालतंय, पण 1910 असतं तर शेवटी 1 जोडावं लागलं असतं. मग झालं. आता काय करशील, एवढं कॅल्क्युलेशन करायचं. काय करशील, सगळ्यांची बेरीज करून 7 न भागायचा आणि 7 न भागल्यानंतर जी काय बाकी येईल, जेवढी पण बाकी येईल तेवढा वार असणार आहे. म्हणजे 3 बाकी आली तर बुधवार म्हणायचं, 4 बाकी आली तर गुरुवार. मग मी काय म्हणतो, ह्या सगळ्यांची बेरीज करून 7 न भागोस तर आपण प्रत्येकाला 7 न कापूया आणि बाकी लिहूया, म्हणजे काय होईल, बरं पडेल. नाहीतर बेरीज केल्यानंतर मोठा आकडा बनणार, मग त्याला तू 7 न भागत बसणार, टाइम जाणार तुझा. त्यापेक्षा मी काय करतो, सरळ आपलं प्रत्येकाला सेपरेट पाहिजे तर तू सगळ्याची बेरीज करून कापू शकतो. जाऊ दे, करू आपण बेरीज. 26 आणि 6 काय झालं 32, 32 आणि 10 काय असते 42, 42 आणि 2 काय झालं 44. मग 44 ला 7 न कापणार तू, मग काय होते 7 एके 7, 7 सकून 42. मग 42 गेल्यावर खाली किती राहते 2. मग आता आपलं 2 आले आणि तिथं पण 2च आहे, म्हणजे मंगळवार. आता कधी कधी तिथं बुधवार असेल तर तुला आपल्या वारापेक्षा 1 दिवस पुढे जायचं आहे. मग आपला 2 आणि मंगळवार म्हणले, मग मंगळवारचा किती नंबरचा वार आहे 2 नंबरचा. मग जसंच्या तसं 2 ला 2, तर इकडं पण जे येईल ते जसंच्या तसं लिहायचं. 5 सप्टेंबरचा कोड आता इथं लिहिलाय 4, परत शेवटचे 2 अंक, परत त्याला 4 न कापायचा आणि भागाकार घ्यायचा. 4 न भागल्यावर भागाकार, 7 न भागल्यावर बाकी. मग परत काय होईल, 2000 साठी 0 लिहिणार, परत तू सगळ्यांची बेरीज करणार आणि परत त्याला काय करणार, 7 न भागणार. मग मी काय करतो, 5 आणि 4 9, 10 किती झालं 19 आणि 2 21. बाबा 21 ला जर तू 7 न कापलं तर काय होते 7 एके 7, 7 त्रिक 21 आणि 7 न कापल्यावर बाकी घ्यायचे आणि 0. मग बाकी जर 0 आली किंवा 7 आली तर रविवार म्हणायचं. मग इथं 0 आणि इथं जसंच्या तसं ठेवलंय 2 ला 2, तर 0 ला 0च. मग 0 म्हणजे काय असते रविवार. तर बावड्या कुठला वार असणार आहे रविवार. मी इथं कुठं दिलाय अ फॉर अमरेंद्र. जर व्यवहारात झालेला 7200 नफा अ ब क यांना अनुक्रमे 2 3 4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा. ह्याच्यासारखा बोगस क्वेश्चन कुठलाच नसतो, पेनच लावायची गरज नाही. बघ तिघांचा मिळून दिले आणि इथं डायरेक्ट यांची बेरीज कर. 4 आणि 3 7 आणि 2 काय असते 9 भाग आणि ह्या 9 भागाची किंमत किती आहे बाबा 7200. मग 7200, मग एका भागाला किती झालं, डायरेक्ट कापना 9 8 72 वरचं 2 0, म्हणजे एका भागाची किंमत झाली 800 रुपये.
एका भागाची किंमत काय झाली 800 रुपये. मग त्यानं काय म्हणलंय ब चा वाटा किती, मग इथं ब अ ब आणि क आहे, मग ब चा वाटा 3 भाग आहे, मग एका भागाला 800 तर 3 भागाचं किती झालं 800 त्रिक किती असतंय 2400. मग काय झालं ब चा वाटा क म्हणजे 2400 रुपये. जर विचारला असता अ चा वाटा काढा, मग एका भागाला 800 तर इथं 800 दुनी 1600 आलं असतं. परत तुला वाटलं क चा वाटा काढा, 800 चोक 3200. सगळे ऑप्शन मध्ये, त्यामुळे जरा नीट ध्यान द्यायचं. आता मी डायरेक्ट केलं, इथं दिले, नाहीतर तुला लिहावं लागेल इज्जत मध्ये. कसं अ ब क 2 आज 3 आज 4 काही गरज नाही, डायरेक्ट करून टाकायचं. येते लक्षात. पेपरातले खेळत बसायचं नाही, खापा 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 उत्तर काढायचं बाबा. ठीक आहे, असले चिरकुट गणिताला टाइम घ्यायचा नाही. चल, दोन संख्यांचा गुणाकार 224 आहे. त्या दोन संख्या कुठल्या इथे राहत्या आणि त्यांच्यातली एक संख्या 14 दिलेली आहे, तर दुसरी विचारली. आता ह्याला काय करू शकतो 224 ला 14 ने कापले डायरेक्ट उत्तर येते. नसेल जमत तर एक काम कर, दोन संख्या त्यातली एक संख्या 14 आहे, दुसरी काहीतरी आहे, मग काहीतरी म्हणून मी के म्हणली आणि इथं 224 मला या दुसरी संख्या काढायची म्हणजे के ची किंमत काढायची. मग हे गुणाकारातला 14 काय होईल भागाकारात जाईल. मग हे 224 ला काय करशील 14 न भागणार, मग 14चा पाडा बोंबल काय होईल. एक काम करू पेन बुद्धू आपण आहे की नाही, म्हणजे छान वाटेल तुला. 14 एके 14 राहिले किती 8 आणि चौर संख्या किती असते 84. मग के ची किंमत किती झाली बाबा 16. मग इथं कुठे आहे 16, मग हे करून टाक गोळा. डी फॉर दिलबर दिलबर. नेक्स्ट, खालील कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. भावा 11ची कसोटी विचारली. ठीक आहे, मग आता काय जर म्हणले काय नाही सर सोपं आहे, 11 कुतून 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 कापतो, एवढं करायचं नाही भावा. मग काय करणार 11ची कसोटी माहित आहे, अल्टरनेट अंकांची बेरीज करायची. म्हणजे कसं 7 आणि 5 किती झालं 12, 12 आणि 3 किती झालं 15. मग परत इकडे राहिलेल्या अंकांची 9 4 13, 13 आणि 6 काय झालं 19. बघ की 9 4 13 आणि 6 19. मग परत ह्या आलेल्यांचा फरक घ्यायचा आणि तो फरक एक तर 0 किंवा 11च्या पट्टीत पाहिजे, पण इथं आला 4 आणि आपल्याला फरक काय पाहिजे असतो एक तर 0 11 22 असा आला पाहिजे, तरच त्याला 11 भाग जातो. म्हणजे पहिला कटलेला आहे. दुसरा बघ 9 5 14, 14 आणि 7 झालं 21 आणि इथं 7 आणि 3 10, 10 आणि 4 झालं 14. 21 मधनं जर 14 कापलं तर बाबा 7 राहतंय, म्हणजे हे पण नाही चालणार. पुढे ये 5 आणि 9 14, 14 आणि 3 झालं 17. मग इथं 7 आणि 4 11 आणि 5 झाला 16. या दोघांमधला फरक घेतला, फरक घेताना काय मोठ्यातनं बारकी संख्या वजा करायची. येते लक्षात. मग 17 मधनं 16 गेल्यावर किती राहते 1. मग आपल्याला चालणार नाही, 100% डी उत्तर आहे. डी फॉर देवसेना. काय जण म्हणले सोडवून दाखव. पेपरात भावा जर असं आलं तर डायरेक्ट लिहून टाकायचं, नाहीतर तू काय करणार परत चौथा ऑप्शन चेक करत बसणार आणि तुला वाटणार ते पण नाही, म्हणजे तुझं कॅल्क्युलेशन एकदम भंगार आहे. स्वतः विश्वास पाहिजे. आता कळलं बाबा हे 3 चेक केले नाही तर ते 100% उत्तर असते. बघ तुझ्यासाठी करतो. 9 7 किती असते 16, 16 आणि 7 किती झालं 23. खाली 5 आणि 3 8 आणि 4 काय झालं 12. मग भावा 23 वजा 12 किती असते 11. तुला मी काय सांगितलं फरक एक तर 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे, तरच त्याला 11 भाग जातो. मग तुझं उत्तर काय आलं डी. नेक्स्ट, त्रिकोणाचे क्षेत्रफळ 72 चौरस सेंटीमीटर आहे आणि त्या त्रिकोणाचा पाया 16 सेंटीमीटर असल्यास त्याची उंची किती म्हणते. तर भावा बघ लक्ष दे, त्रिकोण आपण काढूया. एक काढायची गरज नाही, पण तुझ्यासाठी स्पेशल त्रिकोण काढू आपण. ठीक आहे, ओके. आता काय म्हणले त्यानं ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले, पाया आणि उंचीचा खेळ आहे, डायरेक्ट काढायचंय बाबा. ठीक आहे, लय वेळ घ्यायचा नाही, उगा मी आपला असंच करायलोय. ओके, मग काय होईल ही झाली त्याची उंची, नाही उंची झाली भावा. ठीक आहे, मग लक्ष दे त्यानं काय म्हणले हे जे त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले भावा 72 चौसेमी, त्यालाच आपण सेंटीमीटरचा वर्ग म्हणतो. चौसेमीलाच काय म्हणतो आणि घ सेमी किंवा घन सेमी म्हणजे सेंटीमीटरचा घन, दोघांचा अर्थ एकच असतोय. ठीक आहे, मग आता तुला माहित आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आहे बाबा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. जर सूत्र पाठ नसेल तर भावा आपला मुंबईला कार्यक्रम झाला म्हणून समजायचं आणि असा खतरनाक होणार ना, परत 2025 ची भरती तयारी चालू करायची, इलाज नाही. हे माहित पाहिजे भाऊ. एक प्रश्न फिक्स आहे जाव, क्षेत्रफळ दिले 72, 1/2
त्यातला पाया दिलाय 16 आणि उंची विचारली. क्षेत्रफळामधला सगळ्यात सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे, मग चला कापा. काय होईल? बे 1 बे आणि बे 8 आणि इकडचा 8 भागाकारात येऊन कटणार. मग मी डायरेक्ट वरच्यावर कापून टाकू का? 8 1 8 आणि 8 9 72. मग इकडं राहिलं काय? 9 आणि इकडं फक्त उंची राहिली. मग तुझी उंची किती आली भावा? किती आली? 9 सेंटीमीटर. कुठं आहे? अ फॉर आशिक. चौकोनाच्या कोणांच्या मापाची बेरीज डॅश 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 टिंबा 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 असते. किती असते? सगळ्यांना माहित आहे. कसा पण येडावाकडा चौकोन काढ. हे जर 4 कोण जर मोजलं तर या 4ही कोणांच्या मापाची बेरीज कायम 360 असते, ध्यानात ठेवायची. जर त्रिकोण असेल तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते बाबा? 180 अंश असते. ठीक आहे, आणि त्यानंतर एक असतो वर्तुळ आणि ह्या वर्तुळचा अक्काच्या अक्का कोण किती असतोय? 360 अंशाचा असतोय. ठीक आहे, त्या गोष्टी माहित पाहिजे. त्याने विचारले चौकोन, मग चौकोनाची सगळ्या कोणांची बेरीज किती असणार आहे? 360 अंश. बी फॉर बजरंगबली की जय. नेक्स्ट, 10 रुपयाच्या नोट्याच्या पुडक्यात 97,256 पासून 97,280 पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत, तर एकूण रक्कम किती म्हणते? आधी आपण एकूण नोटा काढूया. एकूण नोटा, आणि कधी पण एकूण नोटा काढताना जेव्हा ह्या नोटावरचा क्रमांक दिला जातो तर काय करायचं? मोठ्या संख्येतनं बारकी संख्या कट करायची. आता भावा तुला सर सरळ सरळ कळतंय, हे 97 97 सारखे दिसते, त्याला धरूच नको, कारण ते तसं पण कटणारच आहे. मग राहिलं काय? 280 पासून 56 गेले. मग काय करणार तू? 280 मधनं 256 गेले आणि शेवटी 1 मिसळायचं का? तर 1 नंबरची नोट आपण त्यात धरत नाही, मधला गॅप काढला भावा. त्यामुळे 1 नंबरची म्हणून 1 एक्स्ट्रा त्यात मिसळायचं. मग चला, हे किती झालं भावा? 24 झालं का? आणि त्यात 1 टाकलं किती झालं? 25 नोट आहे त्या. आणि 1 नोट कितीची आहे बाबा? 10 रुपयाची. मग रक्कम झाली रक्कम. मग 10 रुपयाच्या 25 नोटा, कळतं भावा? 25 गुणिले 10 एवढं रुपये होणार आहे ती. मग किती रुपये झालं? 250. 250. कुठे? क क फॉर काळीच. पुढं कोणाचं माहित नाही. व्हेरी इम्पॉर्टंट म्हणायचं याला, 50 स्टारला. हे प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार पेपरात. मुंबईच्या पेपरात भावा हा प्रश्न ह्याच्या अगोदर पण आलेला आहे ती, आणि आता झालेल्या भरत्या आहेत ना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, त्याच्यावर प्रश्न हे असला असतात भावा. हे लय भारी प्रश्न, 1 नंबर आहे. तू बघ आता काय करतो याला. 7 कप आणि 5 बशी ह्याची किंमत आहे 81 रुपये. आणि पुढे जाऊन म्हणलंय 5 कप आणि 7 बशाची किंमत किती? किती नाही, 75 रुपये. तर 1 कप आणि 1 बशीची किंमत किती? ह्यासारखं सोपं काहीच नाही. फक्त एक काम करायचं, आधी मांडून घेतो. हे बशी कप दिलाय ना पहिला, बशी घेतली काय? मी नुसती मुकलीच घेतली काय? हा, मी कपाला हे कप आणि बशी. ठीक आहे, आणि त्यानं काय म्हणले? आता मी कपाला के म्हणतो बरं का डायरेक्ट. 7 कप आणि 5 बशी ह्यांची किंमत दिलेली आहे 81 रुपये. पुढं 5 कप आणि 7 बशी यांची किंमत आहे 75 रुपये. तर आजपासून एक गोष्ट ध्यानात ठेवायची, ह्या दोघांची बेरीज फक्त सारखी इथे का बघायची. इथे का? 7 आणि 5 12, 5 आणि 7 12. कार्यक्रम झाला, डायरेक्ट बेरीज करून टाकायची. 7 के आणि 5 के किती असते भावा? 12 के, म्हणजे 12 कप झालं. आणि हे किती झालं? 12 बशा. आणि या दोघांची बेरीज कर, 150 वरचं 6, 156 रुपये. एक काम कर मस्तपैकी, ह्यातनं 12 सारखं दिसते ओढून काढायचं. जर एखादी किंमत सारखी दिसते असेल त्याला आपण म्हणतो कॉमन घेणे. इकडं पण 12 आहे, इकडं पण 12. 12 बाहेर घेतलं, आत राहिला 1 के म्हणजे नुसता कप आहे आणि एकच बशी आहे. आणि इकडे 156 आहे. तर एक काम कर, इकडचं गुणाकारातलं तिकडं भागाकार टाकून दे आणि डायरेक्ट एकच कप आहे. के म्हणजे किती? एकच के, काय नाही. इथं 2 असेल तर 2 पुढे लावावं लागतं. या नुसता के म्हणजे 1 के असतो. तर 1 कप आणि 1 बशी. मग ही गुणाकारातलं 12 इकडे भागाकारात जाईल आणि ह्याला 12 न कापूया आपण. 12 1 12, राहिलं 3 आणि 12 3 36. तर डायरेक्ट तुझं उत्तर आलेलं असतं या
एक कप आणि एक बशीची किंमत किती आहे बाबा? ही काहीच नाही म्हणजे एक कप आहे एक बशी, दोघं मिळून किती रुपये असणार आहे? 13. बी फॉर बाहुबली. नेक्स्ट, घर मालकाने घराचे मासिक भाडे, घर मालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले. पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास आताचं भाडं किती? भाडं किती? भाडं, ठीक आहे बघा. आता हे पूर्वी आणि आता, आता पूर्वी भाडं त्यानं सरळ सरळ सांगितलंय किती आहे बाबा? 350 रुपये. एकदम बोगस क्वेश्चन आहे बाबा. 350 रुपये आणि त्याच्यात आता काय म्हणतंय त्यानं 10% वाढ केली. मग आता तुला मागाशी सांगितलं होतं तसं 10% वाढ. आधी तुला 350चे 10% काढायचे. उगा येड्याच्या बारा 350 गुणिले 10% म्हणजे 350 गुणिले 10चे 100 कापा कापी करत बसायचं नाही. मागाशी सांगितले तसं परत एकदा सांगतोया. जेव्हा कधी तुला 10% काढायचे असेल, जिथं कुठं दशांश चिन्ह तिथनं एक घर मागं सरकायचं आणि एखादी संख्या दिली आणि तिचं दशांश चिन्ह कुठंच नाही म्हणजे कायम शेवटी असतं. मग 10% म्हणजे एक घर मागं सरला तर 35 वाढवायची ती. मग 350 मध्ये जर 35 टाकलं तर किती असते बाबा? 385 रुपये. किती असते? 385. मग काय बोंबालले त्यानं? तर त्या घराचं आत्ताचं भाडं किती? 385 रुपये. ओके. नेक्स्ट, परत तसलं झाले. कोलमे डोका, कोलमे डोका, डोकं खाते का असलं बोलून? व्हेरी गुड बॉय आणि डोका फिसा का? कुठली भाषा ती विचारायचं नाही बाबा, ठीक आहे. अर्थ बॉय अँड गर्ल. हो, तर त्या सांकेतिक भाषेमध्ये बॉयचा अर्थ काय? बॉय येते, बॉय, बाय नाही. मग काय? चला मगाच्या सारखं आता खाली एका खाली एक लिहित नाही, जरा नीट ध्यान दे. आपल्याला कोणाची किंमत काढायची म्हणजे कोणाचं शब्द पाहिजे? बॉयचा. मग आपण काय करूया, हे पहिलं वाक्य आणि हे पहिलं आणि हिकडचं दुसरं आणि हिकडचं दुसरं. तर दुसऱ्यामध्ये काय सारखं आहे बघूया. बॉयची किंमत पाहिजे तर इथं बॉय आहे आणि खाली पण बॉयच आहे. मग वर खाली बॉय सारखा आहे तर इकडं पण कोणतर सारखं असतं. कोल मे डोका, डोका फिसा का, डोका डोका, डोका सारखा आहे म्हणजे बॉयची किंमत काय आहे? डोका. आता इथं डोका आहे ना, के फॉर डोका. नेक्स्ट, एका नळाने 2 बादल्या 15 सेकंदात भरल्या जातात. तर पाऊण तासात किती बादल्या भरल्या जातील म्हणले? तर बघा आपण असं डायरेक्ट लिहूया. 15 सेकंदात 2 बादल्या. तर तुला काय करायचंय? पाऊण तास म्हणले. पाऊण तासाला आपण काय म्हणतो? 45 मिनिट, 65 मिनिट. मग आता सेकंदाची गोष्ट आहे म्हणले ह्याला 60 न गुणावं लागेल. इलाज नाही बाबा. मग मी काय करतो? हे 45 गुणिले 60 हाय असं ठेवतो. कशाला उगं पुढे जाऊन कापायचंच आहे. किती बादल्या? मग एक काम कर, काय करतो? 15 ने तर किती ग? बरं जाऊ दे. एखादा म्हणला सर माझ्या डोक्यात असा भुगा होईल, तू काय केलं सरळ. आता मी काय करतो? तिरपा गुणाकार करतो. बादल्या काढायचे ते तर इथं बादल्याला बी म्हणतो. बी फॉर बादल्या. मग तिरपा गुणाकार कर. मग बी इकडे गेला. मग हे दोघं जण लिहून टाकतो. 45 गुणिले 60 आणि इकडचा 2 आणि एकटावाला टाकायचा त्याचा भागाकारात. चल 15 चोंक 60. मग भावा 45 गुणिले 4 काय झालं? 55 90 आणि तिकडचे 55 90 म्हणजे 180 झालं. आणि 180 ची डबल किती असते भावा? 360 बादल्या. ठीक आहे. तर पाऊण तासात किती बादल्या भरणार? 360. बी फॉर बादल्या आल्या. नेक्स्ट, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हणते बाबा? आता आजपासून ध्यानात ठेवायचं. काय बोलले? 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर क्रमवार म्हणले हे लय महत्वाचं आहे. जेव्हा कोणतेही मग विषम संख्याचा सुधी नाही, समसंख्या किंवा मधला फरक जर सारखा असेल आणि त्या क्रमागत असतील तर काय करायचं? इकडे बघ, ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. तर कायम सरासरी सेंटरची असते बाबा.
सरासरी कायम काय असते, ही जी सेंटरचा आकडा आहे ना तो कायम सरासरी असतो. 7 म्हणलं की तिकडं 3 जातं, इकडं 3, बरोबर 4 नंबरची संख्या सेंटरला येते. ठीक आहे, मग झालं. सरासरी किती दिले बाबा त्यानं? 47 दिले. आणि तुला माहित आहे सम संख्या असू दे किंवा विषम संख्या किती कितीनं वाढते, त्या किती किती ना 2 न. मग चला 47च्या पुढे कोण होईल? 49 आणि इकडं 51. मोठं म्हणलं की इकडं जायचं, लहान म्हणलं की इकडं. त्यानं काय बोंबालले? सर्वात मोठी संख्या कोणची? तर इथं दिलेलं आहे 51. के फॉर कट्टाप्पा. ठीक आहे. तर मित्रा, आज आपण काही संभाव्य प्रश्न घेतलेत मुंबई पोलीससाठी. तर आजचे प्रश्न तुला कसे वाटले ते तुम्हाला कमेंट मध्ये सांग. आणि उद्या आपण भावा ह्याच्यापेक्षा चांगले क्वेश्चन, आता पहिल्यांदा होतं म्हणून आपण जरा थोडं बेताने घेतले. उद्या थोडं काय होणार आहे, एकदम लेवल वाढणार आहे. आणि जसा पेपर येईल तशी आपली लेवल अशी 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 वाढत जाणार आहे. ठीक आहे, त्यासाठी तुला आजपासून जी आपण मुंबई पोलीससाठी जी काही संभाव्य प्रश्नपत्रिका म्हणजेच प्रश्न जे काही इम्पॉर्टंट आहेत, इन पेपरला येण्यासारखे आहेत, त्याची सिरीज चालू केलेली आहे. तर तुम्ही लेक्चर सगळे व्यवस्थित बघा. आणि तुम्ही अजून तुम्हाला जर असं वाटलं की बाबा ह्या धड्यावरचे जरा जास्त क्वेश्चन घ्या, तर तुम्ही मला तसं कमेंट मध्ये सांगा, आपण तसं करूया. ठीक आहे, तर आजचं लेक्चर कसं वाटलं मित्रा, मला कमेंट करून सांग. लाईक कर आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जे मुंबईची तयारी करतात त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.